जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, सायबर फसवणुकीचा सामना करण्यासाठी सरकारने संचार साथी उपक्रमाअंतर्गत कोणते पोर्टल लॉन्च केले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे संचार साथी उपक्रमाअंतर्गत चक्षु हे पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. या पोर्टलचं उद्घाटन केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेलं आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? मित्रांनो, आता नुकतीच 9 मार्च रोजी 71वी मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती व या स्पर्धेचं विजेतेपद हे क्रिस्टिना पिस्कोवा यांनी पटकावलेलं आहे. क्रिस्टिना पिस्कोवा या कोणत्या देशाच्या सौंदर्यवती आहेत? तर त्या चेक रिपब्लिक या देशाच्या सौंदर्यवती आहेत. याबरोबरच या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनरअप कोण ठरलेले आहेत? तर लेबनॉनच्या यास्मिना झिटून यामध्ये फर्स्ट रनरअप ठरलेले आहेत. मित्रांनो, ही जी यंदाची स्पर्धा आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण 28 वर्षानंतर प्रथमच या स्पर्धेचं आयोजन आपल्या भारतामध्ये करण्यात आलेलं आहे. याआधी स्पर्धा भारतात कधी आयोजित करण्यात आली होती? तर 1996 मध्ये ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर आता 2024 मध्ये या स्पर्धेचं आयोजन भारतात करण्यात आलेलं आहे व या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोण केलेलं आहे? तर सिनी शेट्टी यांनी या स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये टॉप 8 पर्यंत मजल मारली होती. बरं, या स्पर्धेत एकूण किती देशातील स्पर्धकांनी भाग घेतला होता? तर 112 देशातील स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. आणि आता यावेळी स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती, पण भारतामध्ये कोठे याचं आयोजन करण्यात आलं होतं? तर मुंबईमधील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा प्रथम कधी आयोजित करण्यात आली होती? तर 1951 मध्ये या स्पर्धेचं प्रथम आयोजन करण्यात आलं होतं. क्रिस्टिना पिस्कोवा यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. त्या 24 वर्षाच्या असून त्या मॉडेल म्हणून काम करण्यासोबतच कायदा आणि व्यवसाय प्रशासनाचा अभ्यास देखील करत आहेत. त्यांनी याआधी टांझानियामध्ये वंचित मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा उघडली होती. तसेच झेक प्रजासत्ताकमध्ये त्यांनी क्रिस्टिना पिस्को फाउंडेशनची सुद्धा स्थापना केलेली आहे. या संस्थेद्वारे लहान मुले, वृद्ध आणि मतिमंद लोकांसाठी अनेक शालेय कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि मित्रांनो, यावेळची जी मिस वर्ल्ड स्पर्धा आहे ही 2023 ची स्पर्धा असून याचं आयोजन 2024 मध्ये करण्यात आलेलं आहे. यंदाच्या या स्पर्धेचं सादरीकरण मेगन यंगसह करण जोहर यांनी केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाच्या ज्युरी सदस्यामध्ये कोणाचा समावेश होता? तर रजत शर्मा, चित्रपट निर्माता साजिद नाडियादवाला, अभिनेत्री कृती सेनन आणि उद्योगपती विनीत जैन यांचा या ज्युरी सदस्यामध्ये समावेश होता. तसेच या कार्यक्रमादरम्यानच नीता अंबानी यांना ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, याआधी 2022 मध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं नव्हतं व 2021 मधील या स्पर्धेचं विजेतेपद पोलंडच्या कॅरोलिना बिओलास्का यांनी पटकावलेलं आहे. बरं मित्रांनो, भारताने या स्पर्धेचं विजेतेपद किती वेळा पटकावलेलं आहे? तर भारताने ही स्पर्धा एकूण 6 वेळा जिंकलेली आहे. प्रथम या स्पर्धेचं विजेतेपद 1966 मध्ये रिटा पहारिया यांनी पटकावलं होतं. त्यानंतर 1994 मध्ये ऐश्वर्या राय, 1997 मध्ये डायना हेडन, 1999 युक्ता मुकी, 2000 प्रियंका चोप्रा, तर 2017 मध्ये या स्पर्धेचं विजेतेपद हे मानुषी छिल्लर यांनी पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 2. कोणत्या संस्थेत देशातील पहिले हायड्रॉन थेरपी सेंटर सुरू होणार आहे? तर आता देशातील पहिले हायड्रॉन थेरपी सेंटर हे IIT कानपूर या संस्थेमध्ये सुरू होणार आहे. आणि हे जे सेंटर आहे हे भारतातील पहिले तर जगातील असे 7वे सेंटर असणार आहे. आणि या सेंटरची निर्मिती IIT कानपूर व इटलीच्या तज्ज्ञांद्वारे करण्यात येणार आहे. बरं, आता या हायड्रोन थेरपीचा उपयोग कुठे केला जातो? तर रेडिओथेरपी काम करत नसलेल्या कर्करोगाच्या रुग्णावर या हायड्रोन थेरपीचा वापर केला जातो. कर्करोगाच्या उपचारात हायड्रोन थेरपी ही अशी रेडिओथेरपी आहे जी इलेक्ट्रॉन ऐवजी प्रोटॉन आणि कार्बनचे चार्ज केलेले कण वापरते. लक्षात ठेवा, देशातील पहिले हायड्रोन थेरपी सेंटर हे IIT कानपूरमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर पाकिस्तानचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहेत? तर आता पाकिस्तानचे नवीन राष्ट्रपती म्हणून आसिफ अली झरदारी यांची निवड करण्यात आलेली आहे. आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानचे कितवे राष्ट्रपती आहेत? तर ते पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती बनलेले आहेत आणि ते पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. याआधी सुद्धा त्यांनी 2008 ते 2013 या काळामध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून कार्य केलेलं आहे. ते पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह अध्यक्ष आहेत व तसेच ते
पाकिस्तानच्या दिवंगत पंतप्रधान बेनजीर भुट्टो यांचे पती देखील आहेत. त्यांना पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीत एकूण 255 मते मिळालेली आहेत आणि त्यांचे प्रतिस्पर्धी महमूद खान यांना एकूण 119 मते मिळालेली आहेत. मित्रांनो, पाकिस्तानमध्ये जी राष्ट्रपतीची निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये नॅशनल असेंब्ली आणि 4 प्रांतीय असेंब्लीचे सदस्यच भाग घेऊ शकतात. ठीक आहे, तर आता प्रश्न क्रमांक 14 पहा. प्रजासत्ताक म्हणून 75वे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राजस्थानमधील बिकानेरमध्ये आमचे संविधान आमचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर हे जे अभियान आहे हे कधी सुरू करण्यात आले होते? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. हे जे आमचे संविधान आमचा सन्मान अभियान आहे हे 24 जानेवारी 2024 रोजी सुरू करण्यात आले होते. आणि या अभियानाची सुरुवात कोणी केली होती? तर भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी या अभियानाची सुरुवात केली होती. व या अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? तर प्रत्येक नागरिकाला सक्षम करणे आणि त्यांना संविधान व त्यांचे कायदेशीर हक्क व तसेच कर्तव्य यांची जाणीव करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. व आता या अभियानाअंतर्गत 1 वर्षापर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत व त्याचाच एक भाग म्हणून आता राजस्थानमधील बिकानेरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले जगातील सर्वात लांब डबल लेन सेला टनेल कोणत्या राज्यात स्थित आहे? तर आता हा जो सेला बोगदा आहे हा अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये स्थित असून 9 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बोगद्याचं उद्घाटन केलेलं आहे. हा जो बोगदा आहे हा आसामच्या तेजपूरला अरुणाचल प्रदेशच्या तवांगशी जोडतो आणि या बोगद्याची पायाभरणी 2019 मध्ये करण्यात आली होती व आता 2024 मध्ये याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. बरं, या बोगद्याची निर्मिती कोणी केली आहे? तर BROने या बोगद्याची निर्मिती केलेली आहे. हा जो बोगदा आहे हा डबल लेन असून यामधील पहिला बोगदा हा 980 मीटर तर दुसरा बोगदा हा 1.5 किलोमीटर लांबीचा आहे. आणि विशेष म्हणजे हा बोगदा सर्व ऋतूमध्ये वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहे. बरं, या बोगद्याच्या निर्मितीसाठी एकूण किती खर्च आलेला आहे? तर 13,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर बांधण्यात आलेल्या या बोगद्याच्या निर्मितीसाठी एकूण 825 करोड खर्च आलेला आहे. बरं, आता इथे BROचा सुद्धा उल्लेख आला आहे. तर BROचं फुल फॉर्म नोट करून घ्या. BRO म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन व याची निर्मिती 7 मे 1960 रोजी करण्यात आली होती व याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे. सध्या याचे महासंचालक कोण आहेत? तर लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन हे याचे महासंचालक असून भारताच्या सशस्त्र दलांना आणि मित्र राष्ट्रांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हा BROचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 6. केईपन्योर हा अरुणाचल प्रदेशातील कितवा जिल्हा ठरला आहे? नुकतेच आता अरुणाचल प्रदेशमध्ये केईपन्योर या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली असून हा अरुणाचल प्रदेशमधील 26वा जिल्हा ठरलेला आहे. हा जो जिल्हा आहे याची निर्मिती अरुणाचल प्रदेशच्या लोअर सुबनसिरीमधून काही प्रदेश विलग करून करण्यात आलेली आहे. आणि अरुणाचल प्रदेशविषयी सांगायचं झालं तर अरुणाचल प्रदेशची राजधानी इटानगर आहे आणि या राज्याची स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी करण्यात आली होती व स्थापनेनुसार हे भारताचे 24वे राज्य आहे. बरं, सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पार्निक हे या राज्याचे राज्यपाल असून पेमा खांडू हे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. तसेच या राज्यामध्ये नामदफा नॅशनल पार्क आणि मोलिंग नॅशनल पार्क हे 2 नॅशनल पार्क स्थित आहेत. आता हा प्रश्न पहा. हवामान बदलाच्या संकटावर प्रकाश टाकण्यासाठी इरास्मस पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर आता हा जो इरास्मस पुरस्कार 2024 आहे हा पुरस्कार अमिताव घोष यांना जाहीर झालेला आहे. मित्रांनो, अमिताव घोष हे एक लेखक असून त्यांना हवामान बदलाच्या जागतिक संकटावर लेखनासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. हा पुरस्कार कोणत्या संस्थेद्वारे देण्यात येतो? तर नेदरलँडच्या प्रीमियम इरास्मियनम फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार देण्यात येत असून या पुरस्कारामध्ये विजेत्याला 1,50,000 युरो दिले जातात. आणि आता जो पुरस्कार आहे या पुरस्काराचं वितरण नोव्हेंबर महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. अमिताव घोष यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. त्यांना 2018 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 8. मित्रांनो, नुकतेच आता महाराष्ट्राने 4थे महिला धोरण लागू केलेलं आहे. तर महाराष्ट्रामध्ये पहिले महिला धोरण कोणत्या साली लागू करण्यात आले होते हेच आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच महाराष्ट्रामध्ये 1994 साली पहिले महिला धोरण लागू करण्यात आले होते आणि तेव्हापासून दर 10 वर्षांनी महाराष्ट्रामध्ये महिला धोरण लागू करण्यात येते व यावेळेसचे हे 4थे महिला धोरण आहे. आणि यंदाच्या या धोरणामध्ये
प्रमुख 8 बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे व त्या 8 बाबी कोणत्या? तर आरोग्य, पोषण आहार, सुरक्षा, स्वास्थ्य, शिक्षण कौशल्य, लिंग समानता, प्रशासकीय व राजकीय सहभाग, आपत्ती व्यवस्थापन आणि क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा या 8 बाबींचा प्रामुख्याने या 4थ्या महिला धोरणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 9 पहा. अलीकडेच राज्यसभेवर राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर नुकतीच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवरील नामनिर्देशित सदस्य म्हणून सुधा मूर्ती यांची नियुक्ती केलेली आहे. सुधा मूर्ती यांच्याविषयी सांगायचं झालं तर यांचा जन्म 1950 साली उत्तर कर्नाटकातील शिगाव येथे झाला होता आणि सुधा मूर्ती यांनी BVB कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी प्राप्त केली होती आणि त्यावेळेस त्या 150 विद्यार्थ्यांमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या पहिल्याच महिला होत्या. सुधा मूर्ती या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी असून त्या एक लेखिका देखील आहेत. त्यांनी इंग्रजी, कन्नड आणि मराठी या भाषेमध्ये लिखाण केलेलं आहे. याआधी भारत सरकारने 2006 साली त्यांना पद्मश्री तर 2023 मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित केलेला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा म्हणजे CISFचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? तर आता CISFचा स्थापना दिवस दरवर्षी 10 मार्च रोजी साजरा केला जातो व यंदा या दलाचा 55वा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे. हे जे CISF आहे याची स्थापना 10 मार्च 1969 मध्ये करण्यात आली होती आणि हा दल भारतातील 6 निमलष्करी दलापैकी एक असून हा गृह मंत्रालयाअंतर्गत कार्य करतो. बरं, आता या दलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनले आहेत? तर नीना सिंग या CISFच्या पहिल्या महिला महासंचालक बनलेल्या आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणता देश हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा 97वा सदस्य बनला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.